शिवसेनेच्या माजी कर्णधार सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली यांच्या कारला मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे। एका एक्सप्रेस बसने सना गांगुली यांच्या कारला भीषण धडक दिली आहे। बेहला चौरस्ता परिसरातील डायमंड हार्बर रोडवर हा भीषण अपघात घडला आहे। या घटनेनंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण पोलिसांनी आरोपी बस चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली शुक्रवारी घरातून निघाली होती। बेहला चौरस्ता परिसरातील डायमंड हार्बर रोडवरती कारमधून प्रवास करत होती। यावेळी मागून येणाऱ्या भरधाव एक्सप्रेस बसने तिला भीषण धडक दिली। या धडकेनंतर बस चालकाने बस घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गांगुलीच्या लेकीने त्याला सोडले नाही। या अपघातानंतर बस चालक पळ काढत असल्याचे लक्षात येताच गांगुलीची लेक सना आणि तिच्या ड्रायव्हरने त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला होता आणि बसचा पाठलाग करून तिला साखर बाजार परिसरात अडवलं। त्यानंतर सनाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे। विशेष म्हणजे अपघातातून सना गांगुली सुदैवाने बचावली आहे। तिचा ड्रायव्हर देखील सुखरूप आहे, पण सनाच्या मर्सिडीज बेंझ कारचे किरकोळ नुकसान झाले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे।